वर्षापूर्वी 17 सप्टेंबर 1968 रोजी हैदराबाद पोलीस ॲक्शन झाली व हैदराबाद देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्ष होऊन मराठवाड्याच्या जनतेने मनात अजूनपर्यंत त्याचे स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामामुळे स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्ण प्राप्त झाले आहे. अन्याय हैदराबादच्या निजाम स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविक्षक पूर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणाऱ्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला त्याचेही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम हे हिंदुस्थान स्वातंत्र्य लढ्यातील एक उज्ज्वल आणि विलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याची तुलना स्वातंत्र्य लढ्याचे कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते. इतकाच तो गौरवस्पद आहे. असून या लढ्याने उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही, कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्म घेतलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूतीला पार बुडून गेला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थेच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठ्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म 17 सप्टेंबर 1948 रोजी झाला. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जवळपास 11 महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीचे होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल 11 महिन्यानंतर उजाडली. निजामाच्या दाबदुखापती 15 ऑगस्ट 1947 हैदराबाद तू मोठ्यानं बोल. माईक जवळ घे म्हणून. नाही माईक लांब धरलं की. माईक जवळ धर. माईक जवळ धर. पहिलं मोठं होतं ना हेच असं आहे का? बरोबर त्याच्यात हे झालं. हां एक चांगलं पाहिजे. पहिलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली देशाच्या इतिहासात सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत. आजच्या दिवस त्या सर्व वीरांना नमन करण्याचा आहे.
शब्द काही सांगणार आहे जे शांतपणाने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिबंध लढण्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामाची स्थिती 1948 मध्ये सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतात स्वातंत्र्य मिळाले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यात सोडण्यात आला. 1 मे 1960 पासून नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. धन्यवाद. जय हिंद. सर्वप्रथम मी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 17 सप्टेंबर या दिवशी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरी राजवट झाला म्हणून हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. धन्यवाद. जय हिंद. दिनानिमित्त आमच्या विनंतीला मान देऊन गावातील सर्व मान्यवर नागरिक त्याप्रमाणे मंचगावपती सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले व या कार्यक्रमाची शोभा वाढवून आपल्या साहित्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल मी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असे शाळेच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.